नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना अर्थातच कोणती योजना? मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, जी विद्यार्थ्यांना 10,000 रुपये, 8,000 रुपये आणि 6,000 रुपये एवढं मानधन देते, विद्यावेतन देते. ती योजना आता सुरू करण्यात आलेली आहे पुन्हा एकदा. म्हणजे या योजनेमध्ये नवीन रजिस्ट्रेशन जे ते सुरू करण्यात आलेलं आहे. आता हे नवीन रजिस्ट्रेशन करत असताना तुम्हाला अटी कोणत्या आहेत, फायदे कोणते आहेत, रजिस्ट्रेशन कशा पद्धतीनं करायचं आहे, तुम्हाला विद्यावेतन किती मिळेल आणि जुने विद्यार्थी जे आहेत त्यांना या प्रशिक्षण योजनेचा फायदा झाला का, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना पुन्हा रजिस्ट्रेशनची संधी नसणार आहे. त्यांनी हा व्हिडिओ नाही पाहिला तरी सुद्धा काही अडचण नाही. आणि जे विद्यार्थी नवीन असणार आहेत त्यांनी जुन्या विद्यार्थ्यांना आधी विचारा, जर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर, की त्यांना नेमके कोणते फायदे झाले, त्यानंतर तुम्ही या योजनेमध्ये सहभागी होऊ शकता. महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब हे ज्यावेळेला उपमुख्यमंत्री होते आणि माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब हे ज्यावेळेला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना, जिला आपण म्हटलं जातं लाडका भाऊ योजना. मुळामध्ये या लाडका भाऊ योजनेमध्ये फक्त भाऊ आहे तशातला काही प्रकार नाही आहे. तर या योजनेमध्ये बहिणी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती आहेत. ज्या बहिणींचं, ज्या भावांचं शिक्षण 12वी झालं, ठीक आहे, 12वी त्यानंतर ग्रॅज्युएशन म्हणजेच काय तर पदवी पूर्ण केलेली असेल आणि याच्या व्यतिरिक्त म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन असलं तरी सुद्धा चालेल, आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे काय तर डिप्लोमा. ठीक आहे, ह्या 3 गोष्टी ज्यांच्याकडे असतील त्यांच्यासाठी ही योजना काढण्यात आलेली होती. त्यांना काय करायचं तर त्यांना सुरुवातीला 6 महिने प्रशिक्षण द्यायचं. ठीक आहे, 6 महिने प्रशिक्षण द्यायचं असं ठरलं होतं. नंतर विद्यार्थ्यांनी मागणी केली, 5 महिने याच्यामध्ये वाढून मिळाले. आता त्याच्यामुळे जर आपण पाहिलं विद्यार्थी मित्रांनो तर हे पूर्ण 11 महिन्यांचं प्रशिक्षण आहे. हे 11 महिने प्रशिक्षण पूर्ण केल्याच्या नंतर तुम्हाला एक सर्टिफिकेट मिळतं, प्रमाणपत्र मिळतं. त्या प्रमाणपत्रावरती तुम्हाला रोजगार मेळाव्यांमध्ये संधी मिळू शकते. एखादी आस्थापना जर तुम्हाला घेण्यास इच्छुक असेल तर त्या ठिकाणी तुमचा सुद्धा इच्छा असेल जॉब करण्याची तर तुम्हाला ती आस्थापना घेऊ शकते. कधी? प्रशिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर. प्रशिक्षण किती महिन्याचं आहे? पूर्ण 11 महिन्याचं आहे. ठीक आहे, याच्यासाठी अटी काय आहेत तर तुमचं 12वी शिक्षण झालं पाहिजे. 12वी जर तुमचं झालं असेल तर तुम्हाला 6,000 रुपये मिळतील. तुमचं ग्रॅज्युएशन असेल तर तुम्हाला 10,000 रुपये मिळतील. आणि तुमचा जर डिप्लोमा असेल, ITI असेल, पॉलिटेक्निक असेल, DED असेल, इतर कुठलाही डिप्लोमा जो तुमच्याकडे आहे तर त्या आधारावरती तुम्हाला मिळतील 8,000 रुपये. ठीक आहे, म्हणजे एवढं तुम्हाला विद्यावेतन मिळेल, पगार मिळणार नाही. याला मानधन सुद्धा म्हणता येणार नाही. याला काय म्हटलं जातं? स्टायपंड. किती महिन्यांसाठी? 11 महिन्यांसाठी. मग हे ज्या वेळेला तुम्ही जॉईन करता त्यासाठी तुम्हाला करावं लागतं रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशन कशावर करावं लागतं विद्यार्थी मित्रांनो तर CMYKPY असं तुम्ही टाईप करायचं गुगलमध्ये जाऊन. हे केल्याच्या नंतर तुम्हाला एक पोर्टल दिसतं. त्या पोर्टलवरती रजिस्ट्रेशन तुम्हाला सहज करता येतं. या संदर्भामध्ये मी अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत, तुम्ही ते बघू शकता. या पोर्टलवरती रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या जवळची जी एखादी आस्थापना असेल ज्या ठिकाणी तुम्ही जॉब करू इच्छिता त्या ठिकाणची यादी तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना दिसून येईल. ठीक आहे, मग त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता? जॉईन करू शकता. आता या संदर्भामधले 2 महत्त्वाचे पत्र जे आहेत ते निर्गमित झालेले आहेत. हे बघा, हे 2 पत्र आहेत. ठीक आहे, हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचं पत्र निघालेलं आहे. आणि हे जे पत्र आहे तर हे 2025चं पत्र आहे, जे महाराष्ट्र राज्याच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या वतीनं प्रसारित करण्यात आलेलं होतं, प्रकाशित करण्यात आलेलं होतं, प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं. आधी मी तुम्हाला सध्या जे पत्र निघालेलं आहे त्याचा मतितार्थ सांगतो थोडक्यामध्ये. बघा विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत नवीन प्रशिक्षणार्थी बांधवांना 11 महिन्यासाठी नियुक्ती देण्याबाबतचं हे पत्र आहे. आणि हे पत्र देत असताना तुम्ही बघा, साधारणतः 10 पत्र जे आहेत याच्यामध्ये संदर्भाला दिलेले आहेत. हे 10 पत्र तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत. ठीक आहे, या 10 पत्रांच्या अनुषंगाने जे तुम्हाला जॉईन करता येईल. याच्यामध्ये खूप साऱ्या अटी त्यांनी आता टाकलेल्या आहे. सगळ्यात पहिली जी अट आहे तर ते जे विद्यार्थी प्रशिक्षण घेऊ इच्छितात त्या विद्यार्थ्यांचं वय किती असलं पाहिजे? 18 ते 35. ठीक आहे, 18 ते 35 वयोगटामधील कुठलाही विद्यार्थी असेल तर तो या योजनेसाठी अप्लाय करू शकतो. दुसरं महत्त्वाचं काय, मी तुम्हाला शिक्षणाची अट सांगितलेलीच आहे. आता यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत. मग तुम्हाला कुठं कुठं प्रशिक्षण करता येऊ शकतं? बघा,
शासकीय आस्थापनेमध्ये, निमशासकीय आणि खाजगी आस्थापनेमध्ये, उद्योग असेल, आस्थापना असेल, सहकार क्षेत्र असेल, बँक असेल, आरोग्य विभाग असेल, पोलीस विभाग असेल, त्याच्यानंतर शिक्षण विभाग असेल, या वेगळ्या ठिकाणी तुम्हाला काय करता येते, प्रशिक्षण घेता येते. मग तुम्हाला सोपं उदाहरण सांगतो. गावामध्ये जर तुम्ही गेले तर ग्रामपंचायत आहे, ग्रामपंचायतला प्रशिक्षणार्थी, तलाठी कार्यालय प्रशिक्षणार्थी, जिल्हा परिषद शाळा प्रशिक्षणार्थी, नगरपालिका, महानगरपालिका प्रशिक्षणार्थी, नगरपंचायत प्रशिक्षणार्थी, तहसील कार्यालय प्रशिक्षणार्थी, पंचायत समिती प्रशिक्षणार्थी, पोलीस स्टेशन प्रशिक्षणार्थी, न्याय विभाग असेल, सामाजिक विकास विभाग असेल, त्याच्यानंतर इंजिनिअरिंगचा एखादा विभाग असेल, सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, महिला बालकल्याण विकास विभाग असेल, आदिवासी महामंडळ असतील, आर्थिक महामंडळ असतील, एखादं हॉस्टेल असेल, सगळ्या ठिकाणी काय तर प्रशिक्षणार्थी. कारण की सगळ्याच्या सगळ्या शासकीय आस्थापना हे प्रशिक्षणार्थी घेऊ शकतात. दुसऱ्या कोणत्या येतात, निमशासकीय. ठीक आहे, म्हणजे शासनाने ज्या ज्या ठिकाणी अनुदान दिलेलं आहे योजना एखादी चालवण्यासाठी, त्या सगळ्या ठिकाणी सुद्धा तुम्ही प्रशिक्षणार्थी म्हणून लागू शकता. तिसरं काय, खाजगी क्षेत्र. म्हणजे तुमच्या गावात एखादा कारखाना आहे, तो तुम्ही घेऊ शकता कधी, इथं फक्त कारखान्याने नोंदणी केलेली असली पाहिजे. तुमच्या याच्यामध्ये एखादी खाजगी बँक आहे, त्या बँकेनं नोंदणी केलेली असली पाहिजे पोर्टलवरती, तर तुम्हाला प्रशिक्षणासाठी घेता येते. आता थोड्याशा अटी किचकट झाल्या, कारण की याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अटेंडन्स सुद्धा घ्यावी लागते. आता बघा, ज्या वेळेस आपण एखादी शासकीय, निमशासकीय आणि उद्योग आस्थापना आहे, तर त्याच्यामध्ये 5% एवढे प्रशिक्षणार्थी भरता येतील. म्हणजे जर एखाद्या आस्थापनेमध्ये 100 कर्मचारी कार्यरत, तर त्याचे किती टक्के, फक्त 5%. म्हणजे किती कर्मचारी, किती प्रशिक्षणार्थी, 5. त्याच्यानंतर 5 प्रशिक्षणार्थी घ्यावेत किंवा 20 पदे मंजूर असल्यास 5% याप्रमाणे एकच प्रशिक्षणार्थी घेता येईल. म्हणजे समजा 100ला 5 विद्यार्थी, तर 20 साठी 20 विद्यार्थी, 20 कर्मचारी जर असतील तर 20 साठी एक विद्यार्थी घेता येईल. आता इतर जे क्षेत्र आहेत, म्हणजे केंद्र आणि राज्य शासनाच्या खाजगी क्षेत्रामध्ये किती आहेत, तर 10%. आणि सेवा क्षेत्र असेल, म्हणजे सर्व्हिस सेक्टर जर असेल, तर त्या ठिकाणी 20% प्रशिक्षणार्थी घेतलं जाऊ शकते. शाळा जर असेल समजा. आता मुळामध्ये याचा अर्थ आहे की नाही, कौशल्य विभागाने खूप वेगळा काढलेला आहे. त्यामुळे याचं जे स्पष्टीकरण आहे, तर ते मुळामध्ये कौशल्य विभागाने द्यायला पाहिजे स्पष्टरित्या. प्रत्येक वेळेला केंद्र आणि राज्य सरकारच्या शासकीय, निमशासकीय आणि खाजगी उद्योग आणि आस्थापनांसाठी वेगवेगळे पॅरामीटर लावलेले आहेत. त्याच्यामुळे जोपर्यंत अनेक वेळा असं झालं, मागच्या वेळेला एखादी शाळा असेल, आस्थापना असेल, त्यांनी 20%चा निकष लावला, प्रशिक्षणार्थी जास्त घेतले, तिकडे त्यांनी सांगितले की 5% पाहिजे होते, बाकीचे विद्यार्थी घरी गेले, पगार सुद्धा मिळाला नाही, काम सुद्धा करून घेतलं, अशी अडचण येऊ शकते. आता अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट, एक महत्त्वाचा फरक जो पहिल्या प्रशिक्षणादरम्यान आणि या प्रशिक्षणादरम्यान तुम्हाला जाणवणार आहे, तो म्हणजे काय, तर आधी कसं व्हायचं, काही विद्यार्थी म्हणजे असं बऱ्याच वेळा दिसून आलेलं आहे की काही विद्यार्थी आस्थापनेला गेलेच नाहीत, पण तरी सुद्धा त्यांचा पगार निघाला. परंतु आता मात्र तसं होणार नाही. याच्या मागचं कारण असं आहे की जी अटेंडन्स आहे, तर ती पूर्णतः ऑनलाईन पद्धतीने भरल्या जाणार आहे. ठीक आहे, अटेंडन्स कशी भरणार आहे, ऑनलाईन पद्धतीने. म्हणजे तुम्ही जर उपस्थित असाल आस्थापनेमध्ये, तरच तुमची काय होईल, अटेंडन्स भरल्या जाईल. याला म्हटलं जातं AEBAS पद्धतीची अटेंडन्स. म्हणजे सरळ सरळ काय, तुमचं आधार कार्ड वरनं सगळा तुमचा डेटा घेतला जाईल. ठीक आहे, मग आधारवरचा जो डेटा आहे, तर त्या या अटेंडन्स सिस्टीममध्ये भरला जाईल. तुम्हाला एक युनिक ID दिला जातो, एक तुमची युनिक ID असते, एक जी तुमची आस्थापना असते तिची सुद्धा ID असते. आस्थापनेने सुरुवातीला ID तयार करायची, या ID वरनं क्रेडेन्शियल्स विद्यार्थ्यांचे तयार करायचे. विद्यार्थ्यांनी एक ॲप्लिकेशन असते आधार कार्ड बेस ऑनलाईन अटेंडन्सची, ती ॲप्लिकेशन आधी डाउनलोड करायची, त्याच्यामध्ये युजर ID आणि पासवर्ड वापरायचा, लॉग इन करायचं, आणि दररोज येताना सुद्धा तिथं हजेरी लावायची आणि जाताना सुद्धा हजेरी लावायची. आणि विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, ते येताना आणि जाताना काय करावं लागतं, तुमचं जे लोकेशन असतं ते ऑन पाहिजे. लोकेशन ऑन असल्यामुळं काय होतं, तुम्ही आस्थापनेत आहात की नाही हे लक्षात येतं. जर तुम्ही आस्थापनेमध्ये नसले तर तुमची अटेंडन्स ग्राह्य धरल्या जात नाही. तुम्ही 30 दिवस अटेंडन्स झाली समजा तुमची, गेल्या की 1 तारखेला तुमचं इनवॉइस म्हणजे बिल जनरेट होते, 1-2 तारखेला, 3-4 तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे येतात, कधी निधी उपलब्ध असला तर. नाही तर आता आपण बघून राहिलो खूप दिवस विद्यार्थ्यांचे पेमेंट अडकलेले आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, विशिष्ट प्रश्न असतील, तर ते तुम्ही खुशाल कमेंट बॉक्समध्ये लिहा. ते प्रश्न मी वाचतो आणि त्याच्यावरती मग तुम्हाला डायरेक्ट जर मला बोलायचं असेल तर माझा नंबर आहे, मी तो सुद्धा देतो. ठीक आहे, या नंबरवरती तुम्हाला काही अडचण आली तर मला कॉल करून विचारा. आता मी काही
याच्यामधला एक्सपर्ट नाही, पण मला जेवढी माहिती आहे मी तेवढी तुम्हाला 100% सांगण्याचा प्रयत्न करेल. पण ही योजना जॉईन करताना तुम्ही आधी जे जुने विद्यार्थी आहेत त्यांच्याशी एकदा संपर्क साधा, त्यांना विचारा योजनेचे फायदे काय तोटे काय. मी काही सांगितल्यापेक्षा, कारण की मी काही प्रशिक्षण पूर्ण केलं नाही, ज्या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे तुम्ही त्यांच्याशी एकदा बोला, सल्ला मसलत करा, त्यांच्या योजनेबद्दल काय मनोगत आहे, खरंच त्यांना प्रशिक्षण भेटलं का, कशा पद्धतीचं प्रशिक्षण मिळतं, किती वेळ थांबावं लागतं, नेमके कामं कोणते करावे लागतात, मग सर्टिफिकेट मिळाल्याच्या नंतर आपल्याला त्याचा फायदा होतो का, पगार वेळेवर होतो का, हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं ठीक आहे की नाही, अनुभवी यांचे अनुभव घ्यावे असं म्हटलं जातं. तर बिलकुल त्यांचे अनुभव घ्या. काही प्रश्न असतील तर खुशाल कमेंट बॉक्समध्ये लिहा, त्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्की देण्याचा प्रयत्न करतो, नाहीतर याच्यावर फोन करा. खूप खूप धन्यवाद.